बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी कडूंनी आंदोलन पुकारलंय। आंदोलनावर अद्यापही तोडगा निघालेला नाही। मुंबईत मंत्रालयाबाहेर प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचा 4 दिवसांपासून अमरावतीमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत आंदोलन केलं। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी बच्चू कडूंच्या आंदोलनाला भेट देत पाठिंबा जाहीर केला। पक्ष आणि जात विसरून आता शेतकरी म्हणून एकत्र येण्याचं आवाहन जरांगेंनी शेतकऱ्यांना केलं। शेतकऱ्यांसाठी लढणारी खूप कमी माणसं राहिली असल्याचं वक्तव्य रविकांत तुपकरांनी केलं। आज शेतकऱ्यांनी बच्चू कडूंच्या पाठीमागे राहिलं नाही तर उभं राहिलं नाही तर इतिहास माफ करणार नसल्याचे त्यांनी म्हटलं। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन यासह अन्य मागण्यांसाठी प्रहारचे नेते बच्चू कडू अन्नत्याग आंदोलन पुकारलंय आणि या आंदोलनाला ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी पाठिंबा दिला। प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांचं गेल्या काही दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। प्रशासन त्याची दखल घेत नसल्यानं बुलढाणा जिल्ह्यातील प्रहार आक्रमक झाली। प्रहार नेते अजय टप चक्क टॉवरवर चढले असून त्यांनी आंदोलन सुरू केलं। बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनासाठी विशेष वैद्यकीय पथक असणार आहे आणि हे पथक कडूंच्या आरोग्याची दिवसातून 2 वेळा तपासणी करेल। वर्ध्याच्या आर्वीमध्ये बच्चू कडूंच्या समर्थनासाठी शेतकऱ्यांनी अनोखं आंदोलन केलेलं आहे आणि यावेळी शेतकऱ्यांनी काही उरलं नसल्याचं म्हणत नायब तहसीलदारांना कपडे दिले। मराठा समाजाला हायकोर्टानं मोठा दिलासा दिला। आरक्षणाला स्थगिती नसल्यानं गेल्या वर्षीप्रमाणेच विद्यार्थ्यांचं शैक्षणिक प्रवेश सुरू राहणार आहेत आणि या प्रकरणी पुढील सुनावणी 18 आणि 19 जुलैला होणार आहे। शिवसेना भवनाबाहेरच्या बॅनरवर आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र फोटो झळकलेला आहे आणि आता फक्त आणि फक्त एकच ठाकरे ब्रँड चालणार म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय बाकीच्यांशी चर्चा करून घेणार असल्याची माहिती शरद पवारांनी दिली। तर जयंत पाटील 8 वेळा प्रदेशाध्यक्ष झालेत, त्यांनी नव्या पिढीला प्रोत्साहित करण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले। अहिल्यानगरच्या मुकुंदनगरमध्ये शरद पवारांनी उद्योजक अफजल शेख यांची भेट घेतली आणि यावेळी खासदार निलेश लंके उपस्थित होते। दरम्यान पवारांनी अफजल शेख यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं। जालन्यात जलील यांच्या घरावर चिखलफेक करण्यासाठी निघालेल्या छत्रपती फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि यावेळी कार्यकर्त्यांनी जलीलांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। एकीकडे पालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश सरकारनं दिले तर दुसरीकडे मात्र ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला होता। मात्र या चर्चेची गाडी पुढे सरकत नसल्याचं चित्र आहे। दोन्ही भावांमध्ये अद्यापही कुठलाही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही। याशिवाय दोन्ही पक्षांमध्ये कुठलाही प्रस्ताव मांडण्यात आलेला नाही आणि त्यामुळे युतीचं घोडं कुठे अडतंय याची चर्चा रंगू लागली। अर्थखात्याने GR काढला मात्र निधी मिळाला नाही असा दावा निधी वाटपाच्या वादावरून संजय शिरसाट यांनी केला आहे। तर निधी वाटपावरून अजितदादांशी कुठलाही वाद नसल्याचंही शिरसाट यांनी स्पष्ट केलं। लाडकी बहीण योजनेवर भरत गोगावलेंनी मोठं वक्तव्य केलं। लाडक्या बहिणीमुळे निधीचं वाटप करणं मुश्किल झालंय। सगळी सोंग आणता येतात मात्र पैशाचं सोंग आणता येत नाही असं वक्तव्य गोगावलेंनी केलं। बावनकुळे माझे चांगले मित्र आहेत त्यामुळे मित्रत्वाच्या नात्याने आजची भेट होती आणि या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही अशी प्रतिक्रिया संजय शिरसाटांनी बावनकुळेंच्या भेटीनंतर दिली। चंद्रशेखर बावनकुळेंनी संजय शिरसाट यांची भेट घेतली आणि यावेळी ड्रॅगन पॅलेस टेम्पलबाबत शिरसाटांची भेट घेतली होती अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली। नारायण राणेंनी नितेश राणेंना कानपिचक्या दिल्यात। मुख्यमंत्र्यांना बाप म्हणणं चुकीचं आहे। मुख्यमंत्री हा जनतेचा सेवक असतो असं म्हणत नितेश राणेंना नारायण राणेंनी थेट सुनावलं। वैभव नाईकांनी नारायण राणेंवर टीका केली। तुमच्या मुलावर टीका केल्यानंतर तुम्हाला वाईट वाटलं त्यामुळे तुमच्यावर टीका झाली तर मारहाण करण्यापर्यंतची धमकी द्यायची आणि तुमच्या चिरंजीवांनी टीका केली तर ते निवडून आले त्यांना लोकमत आहे असं सांगायचं हे कितपत योग्य आहे असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर केला आहे। आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांचा आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांवर सडकून टीका केली। महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी बैमानी उद्धव ठाकरेंनी केली। संजय राऊत त्याचं मूळ आहेत त्यामुळे त्यांना बैमान ऑफ द महाराष्ट्र हा अवॉर्ड द्यावा लागेल असा टोला त्यांनी लगावला। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरून शिवसेना उभाटा गट आक्रमक झालाय। छत्रपती संभाजीनगरात क्या हुआ तेरा वादा म्हणत अंबादास दानवेंनी ट्रॅक्टर मोर्चा काढला। हिंगोली ठाकरे गटाच्या वतीनं सरकारच्या विरोधात क्या हुआ तेरा वादा या आंदोलनाअंतर्गत कळमनुरी तहसील कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला आहे। त्याचबरोबर सेनगाव तहसील कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला आहे।
बुलढाण्यात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे। माजी जिल्हा परिषद अध्यक्षासह 2 माजी जिल्हा परिषद सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यात आला। श्रीरामपूरमध्ये शरद पवारांनी मीनाताई जगधने यांची भेट घेतली। मीनाताई जगधने शरद पवार यांच्या भगिनी सदिच्छा भेट घेतल्याची माहिती आहे। निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी अशी की निवृत्त कर्मचाऱ्यांना करार पद्धतीने भरती करण्यात येणार आहे। 65 वर्षापर्यंत त्यांना काम करता येईल। रिक्त पदांचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। लातूर जिल्ह्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळा आजपासून सुरू झाल्या। शाळांमध्ये यावेळी विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। जळगावमध्ये चांदीच्या दरात गेल्या 10 दिवसात 10,000ची वाढ झाली। सिद्धेश त्यामुळे चांदीचा दर 1,08,000वर पोहोचला। छत्रपती संभाजीनगरमध्ये सिद्धार्थ उद्यानातील भिंत कोसळल्याच्या दुर्घटनेची आपबीती सांगितली आहे आणि यावेळी मृत्यू झालेल्या महिलांच्या नातेवाईकांना अश्रू अनावर झालेत। जालना जिल्हा महिला आणि बाल रुग्णालयात जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आणि या घोटाळ्याबाबत तक्रार करत किरीट सोमय्या यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। जालना शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आणि पुढील 5 दिवस जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला। त्यानुसार आज जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण बघायला मिळते। वाशिम जिल्ह्यातील रिठद, आसेगाव, किनखेड, मुंगळा सह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला। या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। अकोल्यातील बाळापूर शहरात मुसळधार पाऊस पडलाय आणि जोरदार पावसामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली गेलेत। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली। जनशक्ती शेतकरी संघटना जलसंधारण कार्यालयाविरोधात आक्रमक झाली। पाझर तलावाची बोगस बिलं काढल्याचा आरोप करण्यात आला। यावेळी जलसंधारण कार्यालयाला काळे फासत कारवाईची मागणी करण्यात आली। कारवाई न केल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला। नांदेडमध्ये कारखान्याने पैसे थकवल्यानं साखर सहसंचालक कार्यालयात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। तातडीनं थकीत पैसे देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। रायगडच्या मुरुडमधील एका शासकीय कर्मचारी महिलेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केलं। कोणतीही चौकशी न करता बिनबुडाचे आरोप केल्याचं म्हणत आमरण उपोषण सुरू करण्यात आलं। मराठा आरक्षणाबाबत मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती रवींद्र घोगेंच्या नेतृत्वाखाली सुनावणीला सुरुवात झाली। मराठा आरक्षणाबाबतच्या आज सुनावणीचं वेळापत्रक ठरवलं जाणार आहे। धुळ्याच्या शिरपूर शहादा महामार्गाला निधी मिळूनही दुरुस्तीकरण होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला। तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलन केलं। पेपराच्या रद्दीसोबत आलेले तब्बल 9.5 तोळे सोनं एका भंगार गोळा करणाऱ्याने मालकाला परत करून प्रामाणिकतेचं उदाहरण दिलंय आणि त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातला भंगार गोळा करणारा अमीर शेख सध्या चर्चेचा विषय ठरला। गोंदियातील सामूहिक विवाह सोहळ्यात चक्क बालविवाह झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 3 बालविवाह झाले असून विवाह प्रमाणपत्र मागत असताना या प्रकरणाचं बिंग फुटलंय। पुणे ग्रामीण पोलीस दलातील खळबळजनक घटना समोर आली। पोलीस दलातील कर्मचारी बेपत्ता झाला आणि यावेळी या कर्मचाऱ्याच्या घरच्यांना चिठ्ठी सापडली। या चिठ्ठीत इंदापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सूर्यकांत कोकणेसह अन्य 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले। पीओपी मूर्ती विसर्जनासाठी राज्य सरकार नवधोरण आणणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। लालबागच्या राजासह मुंबईचा राजासह इतर मंडळांना धोरणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे। दौंडच्या खडकी परिसरात कंपन्यांच्या अस्वच्छतेच्या दुर्लक्षामुळे दौंडच्या खडकीमध्ये माशांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला। त्यामुळे संबंधित विभागाकडून कारवाईची मागणी करण्यात आली। धुळ्यामध्ये अतिसाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली। एका 34 वर्षीय तरुणाचा अतिसारामुळे मृत्यू झाला तर परिसरात तब्बल 90 अतिसाराचे संशयित रुग्ण आढळून आले। मंत्री भरत गोगावले यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं। यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन गोगावलेंचा सत्कार करण्यात आला। कारखाना इथल्या गुराखी गावातील लोकांची जनावरं चरण्यासाठी जंगलात गेली होती। मात्र ती जनावरं रात्री घरी न परतल्यानं शोधाशोध केल्यानंतर धक्कादायक घटना समोर आली। वेणी तलावात बुडाल्यानं 45 जनावरांचा मृत्यू झाला। बार्शीतील शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या मुद्द्यावरून शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले। कंपनीच्या ऑफिसमधील साहित्यासह खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली। शेतकऱ्यांना विम्याचे पैसे कमी मिळण्यासह
पीक विम्यातून वगळल्याच्या कारणावरून शेतकरी संघटना आक्रमक झाल्या. अमरावती जिल्ह्यात मागील मे महिन्यात तब्बल 25 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तर मागील 5 महिन्यात तब्बल 83 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानं चिंतेत वाढ झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भ्रष्टाचाराची सहसंचालकांसमोर पोलखोल केली. 80% बेड रिकामे असतानाही रुग्णालयातील कपडे धुण्याकरता 56 लाखांचा खर्च केल्याचं बिल सादर करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यात खरीपाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांनी तयारी केली असून पेरणीच्या मशागतीची कामं पूर्ण झाली, तर सध्या शेतकरी खतांसह बियाणं जोडणीच्या कामात व्यस्त झालेत. जालना ते परभणी महामार्ग अडवत समृद्धी बाधित शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. बाजारभावाच्या 5 पट मावेजा देण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. दारू पिऊन रेल्वे रुळावर लोळत असलेल्या व्यक्तीला रेल्वे थांबवून लोको पायलटनं मारहाण केली. रेल्वे येत असल्यानं रेल्वे फाटक बंद झाल्यावर हा मद्यपी व्यक्ती रुळावर झोपला. ही सर्व घटना एका प्रवाशानं मोबाईलमध्ये कैद केली. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातल्या ज्योती साळुंके या विवाहितीचा हुंड्यासाठी सासरच्यांनी छळ करत तिची हत्या केल्याचा गंभीर आरोप तिच्या कुटुंबानं केला. या प्रकरणी आरोपींची फेरतपासणी करण्यात यावी अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली. रायगड जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानमधील ई रिक्षा पायलट प्रोजेक्टला आज 1 वर्ष पूर्ण झाले. आतापर्यंत 2 लाख प्रवाशांनी याचा लाभ घेतला असून यातून जवळपास 592 रुग्णांना आधार मिळाला. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातल्या सलगर इथे 201 वर्षांची परंपरा असलेला पारंपरिक कर्नाटक बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तांबड्या रंगाच्या बैलानं कर तोडली आणि ही कर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. जळगाव जिल्ह्यात राज्यात बंदी असलेल्या HTBT कापूस बियाणांचा पुरवठा होत असल्याची माहिती समोर येते आणि याचा गुजरात मध्य प्रदेशमधून पुरवठा होत असल्याचा संशय आहे. या प्रकरणी कृषी विभागाकडून पडताळणी सुरू आहे. सोलापूर महापालिकेकडनं सोलापुरातील थकबाकीदारांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली. कर संकलन करण्यासाठी मालमत्तेची जप्ती होणारे जवळपास 300 कोटींची थकबाकी असून थकबाकीदारांना 12 जूनपर्यंत कर भरण्याची मुदत देण्यात आली आहे. भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देहू तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी येतात. मात्र वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या देहूतील इंद्रायणी नदीची गटारगंगा झाली आहे. त्यामुळे पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याची मागणी वारकऱ्यांनी केली. मावळ तालुक्यातील शेतकरी काही दिवसांपूर्वीच्या झालेल्या पावसामुळे अडचणीत आले होते आणि इंद्रायणी भात रोपांची पेरणी रखडली होती. मात्र मागील काही दिवसांपूर्वी पावसानं विश्रांती घेतल्यानं शेतकऱ्यांनी भात रोपणी करायला सुरुवात केली. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी ज्या रथातून पंढरपूरकडे जात असते त्या रथाला आधुनिकतेची जोड देण्यात आली आहे. ज्या भक्तांना वारीत सहभागी होता येत नाही अशा भक्तांना आता 24 तास महाराजांच्या पालखीचं दर्शन होणार आहे. रथाला 8 CCTV कॅमेरे लावण्यात आले. संत तुकाराम महाराजांचा 340वा पालखी सोहळा काही दिवसांवर आल्यानं देहूत विविध कामांची लगबग सध्या दिसून येते. देहू नगरपंचायतकडून इंद्रायणी नदीच्या घाटावर स्वच्छता केली जाते. मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्ध पुरुषाच्या हातातील मोबाईल फोन हिसकावून नेणाऱ्या 2 आरोपींना सीताबर्डी पोलिसांनी अटक केली. 2 मोबाईल फोन जप्त करण्यात आले. जुनेद खान, अख्तर खान आणि शेख शहाबाज शेख फारूक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. पालघरच्या बोईसर तारापूर MIDCत MD ड्रग्ज तयार करणाऱ्या कारखान्यांवर मुंबई पोलिसांनी छापा टाकला आणि या कारवाईत लाखो रुपयांचं मेफोड्रेन ड्रग्ज जप्त करण्यात आलं. मनमाड शहरात अज्ञात दरोडेखोरांच्या टोळीने धुमाकूळ घातला. कॅम्प भागात असलेल्या मृत्युजा बोहरी या व्यापाऱ्याच्या बंगल्यावर दरोडा टाकून तब्बल 1 किलो सोनं आणि 8 लाख रुपये रोख रक्कम लुटून फरार झाले. पाण्याची बाटली विकत घेण्याच्या बहाण्याने महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांना रांजणगाव पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या चोरट्यांकडून पोलिसांनी 8 गुन्हे उघड करताना 10 तोळे सोन्याचे दागिने आणि मोटरसायकल असा 10,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. परभणी स्थानिक गुन्हे शाखेनं मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीला ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून पोलिसांनी 10 मोटरसायकल हस्तगत केल्या. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज. छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये भिंत कोसळून 2 महिलांचा मृत्यू झाला आहे. स्वाती खैरनार आणि रेखा गायकवाड अशी मृत महिलांची नाव आहेत. तर या अपघातात इतर 5 जण गंभीर जखमी झाले. दरम्यान
पोलीस आयुक्त मनपा आयुक्त यांनी सिद्धार्थ उद्यानामध्ये घटनास्थळाची पाहणी केली, तर फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली. पालकमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर पुढील 7 दिवस सिद्धार्थ उद्यान नागरिकांसाठी बंद राहणार आहे. दुर्दैवी घटना आहे. मी कॉर्पोरेशनला आदेशित केलेलं आहे की मृतांना 5-5 लाख रुपये देण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे. तसेच जे जखमी आहेत त्यांचा सगळा उपचार कॉर्पोरेशनतर्फे केला जाईल. परंतु ही घटनेला जबाबदार कोण, त्याचं ऑडिट झालं होतं का, ती कुणी बांधली, त्याची देखभाल का झाली नाही, या संदर्भात चौकशी करून जर त्यात कुणी दोषी आढळला तर त्याच्या फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा आदेश मी आयुक्तांना दिले आहे.